आणि वळूयात नाशिककडे. नाशिक जिल्हा परिषदेतील बहुचर्चित महिला छळाचं प्रकरण, ज्यात आता राज्य महिला आयोगाच्या आयसी कमिटीचा अहवाल समोर येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडनं 9 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, काय अधिक अपडेट? बघितलं तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांविरोधात छळाचे आरोप हे केले होते. हे संपूर्ण प्रकरण खरं तर चांगलंच सध्या गाजतंय, कारण हे संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं तर गंभीर असे आहेत. किती महिलांनी याच्या तक्रारी दिलेल्या आहेत ते अद्याप समोर येऊ शकलेले नाहीयेत. मात्र या संपूर्ण जे काही प्रकरण घडलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून गेल्या 9 दिवसापासून सुरू आहे. त्यांचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे या घटनेची दखल ही राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आलेली ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आणि अंतर्गत तक्रार जी आहेत समिती म्हणजे आयसी कमिटी जी आहेत राज्य महिला आयोगाची, त्याबाबत त्या कमिटीच्या वतीने देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. दरम्यान या चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो आज समोर येण्याची शक्यता आहे. आणि या अहवालामध्ये आता नक्की ते अधिकारी दोषी आहेत का, किती महिलांनी तक्रारी ही दिलेल्या आहेत, कशा प्रकारे संपूर्ण छळ जो आहे कसा त्रास हा महिलांना देण्यात आलेला आहे हे देखील समोर येणार आहेत. विशेष म्हणजे दुसरीकडे आपण बघितलं तर याबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या देखील आज प्रसार माध्यमांकडे या संपूर्ण घटनेचा खुलासा देखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघितलं तर ही छळाची जी घटना आहे ती समोर आली होती, याबाबतची चौकशी ही सुरू होती. तर दुसरीकडे आज देखील हा अहवाल जो आहे तो समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या अहवालाकडे, राज्य महिला आयोगाच्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी.